दंडवत प्रणाम। तर आज आपण भगवद्गीतेतला दुसरा अध्यायातला 13वा श्लोक बघणार आहोत। लहानपणापासून आजपर्यंत तुमचं शरीर किती बदललं आहे याचा विचार केला आहेत का? लहानपण, नंतर तरुणपण आणि पुढे म्हातारपण, या सगळ्यात तुम्ही किती बदलतात? आजचा श्लोक आपल्याला ह्याच गोष्टींवरती शिकवणार आहेत। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। देह नोन्स्मिन्यता देहे कौमारयैव न जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यति। या श्लोकचा अर्थ असा आहे, देहाच्या 3 अवस्था आहेत। ज्याप्रमाणे या देहात बालपण, तरुणपण आणि म्हातारपण आहे, त्याचप्रमाणे देहधारी जीवाला या देहानंतर दुसऱ्या देहाची प्राप्ती होते। त्याबद्दल ज्ञानी लोक मोहाच्या जाळ्यात अडकत नाही। म्हणजेच श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, तू लहान होतास, नंतर मोठा झाला, तुझं शरीर बदललं, पण तू तसाच राहिला। म्हणून मृत्यू शेवट नाहीये, तो फक्त प्रवासाचा पुढचा टप्पा आहे। जो हे सत्य समजतो तो बदलांना कधीच घाबरत नाही। आजचं रिअल लाईफ एक्झाम्पल, समजा तुमचा जुना मोबाईल खराब झाला आणि तुम्ही नवीन मोबाईल घेतला। मोबाईल बदलला, पण त्यातला अकाउंट, डेटा, फोटोज तसेच राहिले। तसंच तुमचं शरीर बदलतं, पण आत्मा कायम राहतो। आजचा पॉवरफुल मेसेज, भगवद्गीता आपल्याला असं सांगते, जीवनात बदल अटळ आहेत। वेळ बदलतो, लोक बदलतात, परिस्थिती बदलते, पण जो बदल स्वीकारतो तो शांत राहतो। बदलांना घाबरू नका, कारण प्रत्येक बदल तुमच्या आयुष्याचा प्रवासाचा भाग आहेत। शरीराचा बदल हा नियम आहे, आत्मा मात्र कायम आहे। म्हणून बदलांपासून पळू नका, त्यांना समजून घ्या। अशाच नवीन श्लोकसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा। दंडवत प्रणाम।